गुड इव्हनिंग फ्रेंड्स. तर तुम्ही बघू शकता हे आहे भैरवनाथाचं मंदिर आणि आज शेवटचा दिवस असल्यामुळे ह्या भैरवनाथाच्या मंदिरमधून आज पालखी प्रस्थापन होणार आहे पुढच्या गावाला जाण्यासाठी. तर हा व्हिडिओ आपला राहिला होता, डायरेक्ट पुढचा व्हिडिओच पडला होता अगोदर. तर बघा हा पार्ट 1 आहे आणि ती 2चा अगोदर पडलाय. तर बघा बायकांनी कसं कलश घेतलाय आणि कलशावरती आपल्या आंब्याचे पानं आणि त्यावरती नारळ. काही बायकांनी तर कळशीला गजरा लावलाय, किती सजवलंय. प्रदक्षिणा घालण्यासाठी यांनी हे केलेलं आहे. आणि पालखी निघाल्यावर जशी आपली तुकाराम महाराजांची निघती त्याप्रमाणे ह्यांची सुद्धा पालखी निघताना हे अशा पद्धतीने केलं जाते. आणि मला तरी आतापर्यंत माहीत नव्हतं, मी पहिल्यांदाच बघते हे असं करतात ते. तर चला, छान वाटते बघायला आणि खूप हौसानी बायका आलेल्या आहेत. आमच्या गल्लीतल्या सुद्धा भरपूर लेडीज इथं आलेल्या आहेत कळशी घेऊन. मला म्हणत होत्या पण मला काय करायचं नेमकं तेच माहीत नव्हतं, त्याच्यामुळे मी काही नको म्हटलं. कारण आता हे भरपूर अफाट लोक येणार आहेत आणि अफाट एवढे त्यांच्यासोबत ह्या पालखीसोबत यांना चालायचं आहे. तर बघू शकता तुम्ही आता ही प्रदक्षिणा घालायला आहेत इथं. आणि इथल्या प्रदक्षिणा झाल्यावर मग पुढे मिरवणूक काढणार आहेत. पूर्ण ह्या गावामध्ये ही मिरवणूक काढणार आहेत पालखीची. आणि नंतर शिव असतो गावाचा तिथपर्यंत जाणार आहेत. तर आणि तिथून पुढे हे म्हणजे आपण वापस येणार आहेत. तर चला बघू शकतात. आणि हे बघा माझे मिस्टर, म्हणजे माझे मिस्टर तिथं असतातच, त्याशिवाय मी कुठेही जात नाही. बरोबर आहे, प्रदक्षिणा घालायलेले आहेत. कारण आम्ही दोघं जोडीनंच फिरत आहे, कुठेही फिरायचं झालं तरी. म्हणजे मी गावाकडं जायचं म्हटलं तरी तिकडं फिरते, पण इकडं बारामतीला कुठेही जात नाही. इकडे ही साधी गोष्ट जायची झाली बाहेर जरी तरी त्यांनाच घेऊन जाते. तर बघा हे अशा प्रदक्षिणा घालायला असा एरिया आहे. आणि मी तुम्हाला ही सगळ्या मंदिरचा व्हिडिओ अगोदर दाखवलेला आहे. मंदिर भैरवनाथाचं कसं आहे, कुठं आहे, काय आहे, सगळं दाखवले. पालखी पण दाखवली होती. पण आज शेवटचा दिवस आहे, कशा पद्धतीने कार्यक्रम करतात पालखी प्रस्थापन करताना हे तुम्हाला मी दाखवणार आहे. किती बायका आवडून आलेल्या बघा. ह्या ज्या आहेत ना, ह्या आमच्या गल्लीतल्या आहेत पिवळ्या साडीच्या. आणि हे सगळ्याच वळीनं आहेत 2-4. तर चला आपण बघूया. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि आमच्या बारामतीकरांची कशी वाटली तुम्हाला पद्धत नक्की सांगा. आवडली तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्ही कुठून व्हिडिओ बघता ते पण सांगा. आणि बघा हे प्रदक्षिणा असा घालायला. तुमच्याकडं बाळूमामाची पालखी आल्यावर तुमच्याकडं असं करतात का? एक कोणीतरी आहे त्यांनी कमेंटमध्ये सांगितलं की कोल्हापूर म्हणजे आदमापूर तिथून हे व्हिडिओ बघतायत. धन्य आहे त्यांचं, थँक्यू व्हिडिओ बघतात त्याबद्दल. बघा हे भंडारा फेकायलेले आहेत, उधळायलेत. बाळूमामाच्या नावानं चांगलं असं जे गोष्ट चाललेलं आहे यांचा. आणि आता चला सगळ्यांना खूप बारामतीकरांना बेकार वाटायचं. पण 7 दिवस झाले पालखी इथं होती. आणि दररोज आरतीचा प्रसाद इथं बायका सकाळी संध्याकाळी 2 टाईम होता. ज्यांना खाऊ वाटेल त्यांनी घेऊन येऊ शकतात, खाऊ शकतात, असं होतं. असं काही नव्हतं की नाही. आणि उलट आपण इतर वेळेला पाया पडायला आलं की हे इथले जे पालखीचे बसलेले आहेत काका, ते म्हणायचे तिशी पाठ देऊन जायचं नाही, प्रसाद खाऊनच जायचं असतं. तर हे बघा माझे हबी थांबलेले आहेत आणि त्यांचाही चालला आहे आपले व्हिडिओ. चला हे चाललेले आहेत बाहेर जाते आणि नंतर मिरवणूक चालेल. बघा अशा पद्धतीनं भंडारा उधळलेला आहे आणि पालखी निघालेली आहे. बाळूमामाची मेंढरं जी आहे ती सकाळीच गेलेली आहे 10 वाजता. कारण हे भेट घेण्यासाठी गेले होते. त्यांचे बरेच ओळखीचे जे होते त्यासाठी हे गेले, त्यांना वाट लावून आले. आणि बघा ज्यांच्या अंगात आले कुणाला भूत बाधा काय असते ती इथं आता काढते. बघा 7 दिवसात त्यांनी शेवटचे दिवस काढू म्हणले. बाळूमामाच्या काठीने यांना हाणते. त्यांच्या अंगात जे असेल निघून जाण्यासाठी बाळूमामाच्या काठीने हाणतात. आणि खरोखर असं घडतंय असं म्हणतात. आता काय होतंय ते तुम्हीच तुमच्या डोळ्यांनी प्रत्यक्षात बघू शकता. यांचं चाललेलं आहे बाळूमामाच्या नावाने चांगलं म्हणलं की हात वर करताय. आणि बाळूमामाच्या राजा घोड्याच्या नावाने चांगलं, बाळूमामाच्या भीमा पुत्र्याच्या नावानं चांगलं, असं आता मला हे 2-4 दिवस येऊन तरी माहिती झाले. पहिला अगोदर काय म्हणतात ते समजत नव्हतं. तर बघा हे बाळूमामाच्या नावाने चांगलं असा विद्यावीज चाललाय. बाळूमामाच्या पुत्र्याच्या भीमा नावाने चांगलं, बाळूमामाच्या
राजा घोड्याच्या नावाने चांगलं, पुन्हा विठ्ठल रुक्माईच्या नावाने चांगलं असं जयघोष करतात ते. आणि माणसाला कंटिन्यू आलं की थोडं माहिती होतं. आता कधी माहिती नव्हतं, माहिती झाले पहिल्यांदा. कसं असते, फर्स्ट टाईम आल्यामुळं कुठल्याही गोष्टी माहिती नसतात. कारण मी पहिल्यांदाच बाळूमामाची पालखी बघितली आणि त्यांच्या दर्शनासाठी आलेले आहेत. आणि आपल्या बारामतीत यायचं आणि हे बघा आमच्या दुकानदारी नाहीत, कसा हात करायला त्यांना सुद्धा असं वाटतं की आपण यूट्यूबवर दिसणार आहे. चला, स्वतःहूनच म्हणतात मला घ्या, चला असू द्या घेऊया त्यांना. बघा असं उधळून भंडाऱ्याची चाललेली आहे. आणि चाललेत आता. DJ बाहेर चालू आहे, जोरात लावलेला आहे. आणि बारामतीत एखादी गोष्ट असं आहे की प्रत्येक गोष्टीला DJ लावतात. अरे बापरे, सांगूच नका DJ लावण्याची पद्धत. चला, आज ही मिरवणूक चाललेली आहे. आणि सगळे आपले नवीन नगराध्यक्ष सातव सर यांनी ह्याचं नियोजन केलं होतं. आणि हे आत्ताच नगराध्यक्ष झालेले आहेत, आता पाठीमागे जे निवडणूक झालेत. तर बघा किती छान पद्धतीने कळशी सजवली. कुणी हार घातलाय, त्यात नारळ, नंतर आंब्याची पानं, कुणी पेरूची पानं, गजरा. खूप छान वाटते. छान कळशा सजवल्यात. पावसाने बायका निघालेल्या आहेत. चला, ज्याच्याकडे जशी पैसा झाला भंडाऱ्याचे उधळून करायला बघा. हे म्हणतात की बाळूमामाच्या भंडाऱ्यामध्ये खूप ताकद असते. एखाद्याचा आजारी असेल तर तो आजार मिळतो, मला काय बाहेरचं असेल तर निघून जातो. बघा बाहेर चाललेले आहे. बघूया, त्यामुळे आपण हे बघायला चांगलं वाटेल. नजीक आहेत. आणि कसं ह्यांच्या चेहऱ्यावरती या सगळ्या शर्टवरती भंडारा पडला आहे. आणि डाग निघते सांगता येत नाही. त्याला असू त्या देवाच्या नावाने. तर चाललंय त्यांच्याही असे उघडतात भंडारा. सगळे पिवळेच होणार आहेत, कारण आपण पार्क आधीच टाकलेला आहे, त्यामुळे त्याच्यात बघितलं असतं तुम्ही.